अभिनेता सैफवरील हल्ल्याचं गूढ कायम। घरातील नोकरांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं गूढ वाढलं। सैफवरील वार चाकूने की हेक्सा ब्लेडचे प्रश्न कायम। हल्ल्याच्या 24 तासानंतरही सैफच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना अपयश। सुतारकाम करणाऱ्या संशयिताला चौकशीनंतर पोलिसांनी सोडलं। पोलिसांची 20 पथकं आरोपीच्या मागावर। बीडमध्ये वाल्मी कराडचा खंडणीखोरीचा धंदा। मे 2024 मध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी रमेश घुलेनं आवाजाच्या मॅनेजरचं अपहरण केल्याची माहिती, तर पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचाही आरोप। वाल्मी कराडमुळे महायुतीत तणाव वाढतोय। मंत्री संजय शिरसाळांकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। देशमुख हत्येनं सरकारच्या प्रतिमेला तडे गेल्याचा दावा। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। जनहित याचिकेतील आरोपात तथ्य नसल्याचं निरीक्षण। स्पष्टीकरण देण्याचे हायकोर्टाचे आदेश। राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाला भुजबळ गैरहजर राहण्याची शक्यता। प्रकृती अस्वस्थामुळे भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी। पुण्यात अजित पवारांकडून भर सभेत पीएचची शाळा। भाषण ऐकू नका बोलतोय त्याची नोंद ठेवा। दिव्यांग कर सवलतीवर बोलताना दादांनी दरडावलं। आणि कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत। बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% अतिरिक्त शुल्क आकारणी सुरू। राज्यातील कांद्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता।